ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे श्रावणामधील पहिला शनिवार. मी तुम्हाला श्रावण शनिवारची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव किंवा ओम शनिदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आणि शनी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवी, लेकी सुनांना सुद्धा शेतावर घेऊन जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केणी कोरडूची भाजी कर, त्रिड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागले. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढे तिनं तळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या गेल्या. केणी कोरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्या तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले, बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं अंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला तिची दया आली. बरं म्हणाली. घरात गेले. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वचनीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरे दीर घरी आले. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाले. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे कसं आणि कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवाने मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणून म्हणाले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तुझजवळ असल तरी नाहीसं होईल. असा शाप त्यांनी दिला आणि अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरा घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सर्व सांगितली. पुढे तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं, काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनीला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढे चौथा शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनीला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला, असाच तुझा आत्मा देव थंड करेल म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वचनीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे आले. सुनीनं सांगितलं, सगळी तयारी झाली आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केणी कोरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितलीस. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासू सासऱ्यांची दृष्टी वचनीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पतरवाळीत हिरे मोती दृष्टीस पडले.
सुनीला दाखवली. याच पत्रवाळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं. आणि त्यांच्या घरी श्रीमंती आली. जसा शनिदेव त्यांना पावला तसा तुम्हा आम्हा पाहू ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सपा संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.